नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी अवैध सुपारीचा साठा असल्याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या। त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचमार्फत ठिकठिकाणी रेड घालण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने कळमना, पारडी आणि लकडगंज हद्दीतील पोलीस स्टेशन येथे सदरच्या कारवाया करण्यात आलेल्या आहे आणि सुपारी त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीनं इथून पुढची कारवाई आता करण्यात येणार आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही बोलवून पुढील कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे। साधारण कळमनाच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे। जवळजवळ 17,65,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर लकडगंजमध्ये सुद्धा कारवाई करून 8,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पारडीमध्ये सुद्धा कारवाई करून जवळ 39 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी सदरचा मुद्देमाल हा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला होता। त्या अनुषंगाने ते मुद्देमाल कोणाचा आहे याची माहिती काढून सर्वांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि संबंधित विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं पुढील कारवाई सुरू आहे। नागपूर गुन्हे शाखेतील युनिट क्रमांक 3, 5 आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं संपूर्ण ही कारवाई केलेली आहे।